श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य गुरुदेवांच्या अमृतमयी हितोपदेशातील आहार या विषयावरील मार्गदर्शन आपण श्रवण करणार आहोत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जीवन करीत जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीते यज्ञ कर्म. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अगदी लहानपणापासून आपल्याला हे शिकवले जाते. अन्न ग्रहण करण्याचे आपल्याकडे खूप मोठे महत्त्व आहे. मनुष्याला जगण्याकरिता आहाराची अत्यंत आवश्यकता आहे. मनुष्याचा पिंड हा अन्नमय आहे, त्यामुळे शरीराला अन्नाचा पुरवठा हा करावाच लागतो. विविध प्रकारच्या आहारामुळे त्याला निरनिराळे विचार सुचतात. चांगले विचार हे सात्विक आहारामुळे सुचतात, तर तामसी अन्नामुळे उग्र विचार सुचतात. रोजचे जीवन जगण्यासाठी जास्त आहाराची गरज नसते. आहार जास्त तर शरीराला आळस, सुस्ती आणि झोप जास्त येते. म्हणून मर्यादित आहार घ्यावा, म्हणजे शरीराला स्थूलपणाही येत नाही. अति आहार घेणाऱ्याला मनःशांती कधीही लाभत नाही. महत्त्वाचे म्हणजे शरीर शुद्ध झाल्याशिवाय मनःशांती लाभत नसते आणि मनःशांतीशिवाय अध्यात्मही साधत नाही. मन आणि आहार याचा अत्यंत जवळचा संबंध आहे. आपण ज्या प्रकारचे अन्न घेतो त्या प्रकारचे मन तयार होत असते. शुद्ध व सात्विक अन्नामुळे विचार शुद्ध होतात. मनातील मलिनता कमी होते. बोलणे प्रभावी बनते. वाणीचा प्रभाव वाढतो. सात्विक अन्नामध्ये विशेष करून भाताचा उल्लेख करावा लागेल. तांदूळ शिजवताना जो रस निर्माण होतो तो त्यातच शोषला जातो. इतर धान्यामध्ये तसे होत नसते. भाताला पूर्ण ब्रह्म मानता येईल. जेवणाच्या शास्त्रीय पद्धतीप्रमाणे जेवणाच्या सुरुवातीला भात खावा, नंतर इतर पदार्थ खाऊन शेवटी ताक भात किंवा दही भात खावा. आहार हा एक यज्ञच आहे आणि प्रत्यक्ष यज्ञात सुद्धा सर्वश्रेष्ठ अन्नाची म्हणजे भाताचीच आहुती देतात. भातासोबत दूध, दही, ताक, सार किंवा वरण आमटी इत्यादी पदार्थ सेवन केल्याने भातापासून होणारा त्रास होत नाही. तळलेले पदार्थ चवीला चांगले लागतात, म्हणून जास्त प्रमाणात खाऊ नये. आपल्या स्वयंपाकात वापरले जाणारे पदार्थ हे अन्नपदार्थाची चव तर वाढवितातच, पण ते आरोग्यात पूरक असे असतात. स्वयंपाकामध्ये हळद वापरल्याने सर्दी कमी होते. तिखटामुळे तरतरीतपणा येतो. हिंग प्रकृती उत्तम राखते. मेथी कडू असली तरी साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. अन्नपचनातूनच रक्त तयार होते. मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित झाला की बुद्धी व मन यांची वाढ होते. बुद्धिमान व्यक्तीचे मन त्याच्या ताब्यात राहते. ती व्यक्ती शांत व समाधानी असते. योग्य तो सात्विक आहार घ्यावा, त्याबरोबर योग्य ती विश्रांतीही घ्यावी. संतुलित आहारामुळे अध्यात्मात प्रगती करणे सोपे जाते. वयाच्या 50 नंतर तर विशेष काळजी घेतली पाहिजे. मन एकाग्र करण्यास ईश्वर चिंतनाची खूप मदत होते. अध्यात्मात प्रगती करू इच्छिणाऱ्यांनी आहारातून कांदा, लसूण, उग्र तऱ्हेच्या भाज्या ह्या सेवन करू नये. पाणी व द्रव पदार्थ यांचेही योग्य ते प्रमाण घ्यावे. वात प्रकृतीच्या व्यक्तींनी वायू उत्पन्न होणारे पदार्थ जास्त खाऊ नये. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी आंबट पदार्थ जास्त खाऊ नये. कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी
गोड पदार्थ व कफ निर्माण होणारे पदार्थ अगदी मर्यादित खावे. ध्यानधारणा करणाऱ्यांनी रात्रीचा आहार अगदी मर्यादित घ्यावा, म्हणजे सकाळी ध्यान जप करताना आळस येत नाही. जेवणानंतर विडा खाण्यास काहीच हरकत नाही. त्यातील बडीशोप, सुपारी, लवंग, वेलची हे अन्नपचनास सहाय्यच करीत असतात. त्या पदार्थात तोंडामध्ये लाळ जास्त प्रमाण निर्माण करण्याची ताकद असते. ज्याला पुनर्जन्म नको असेल त्याने जिभेच्या चवी विसरणे आवश्यक आहे. ज्ञान मिळवायचे असेल त्याने स्वतःचा आचार, विचार, आहार याकडे पूर्ण लक्ष दिले पाहिजे. 2 जेवणामध्ये 8 तासाचे अंतर असावे. भूक लागणे ही नैसर्गिक क्रिया आहे. ती थांबविता येत नाही. तृप्त होईपर्यंत खा, पण अति आहार नको. ईश्वर स्मरण करूनच आहाराचे सेवन करावे. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपान याने संयुक्त वैश्वानर अग्निरूप होऊन मीच 4 प्रकारचे अन्न पचवितो. म्हणजे येथे भगवंताचाच वास आहे. आहार ग्रहण करणाऱ्याला कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये. आहाराचे सेवन शांतपणे व समाधानाने करावे, कारण संपूर्ण आरोग्य त्यावरच अवलंबून असते. श्री रामकृष्णार्पणमस्तु. यासाठी संदर्भ ग्रंथ गुरुवाणी पुष्प 6. श्री गुरुदेव दत्त.